श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मी व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखले जाते. अशा या सर्वाभोवती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. श्री महालक्ष्मीची देवाची कहाणी. ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी. द्वापर युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रशवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवाब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती, पण स्वभावानं गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वेश्येची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होईल. घरी वैतागली गेली, निघून गेली रानात. तिथं पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिने पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढच्या जन्मी स्त्रीचाच झाला. पुढे भाग्य उजाळलं. भद्रशवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठ्याने बोलू लागली, दासदासीवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं. राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते की नाही का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करी. त्या दोघांना 7 मुलगे झाले. एक मुलगी झाली. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकी वस्त्र घातली, हाती काठी घेतली, आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायला वाड्याशी आली अन आरोळ दिली. आहे का कुणी घरी, घालील का कुणी घास. दासी आली बाहेर. म्हातारी दिसली. तिने विचारलं, कोण गो तू, कुठून आलीस, काम काय, काय काढलं, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली. हळू आवाजात तसाच खोकलाही देई मधून. मधून म्हातारी म्हणाली, माझं नाव कमळाबाई, द्वारकेहून आली. इथे राणीला भेटायचे. कुठे आहेत या राजाची राणी. दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या. तुझा हा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील, उणं धुणं बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला. थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीला राग आला. तीही संतापली. तुझी राणी पैशावर वाढली, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मी तिला देवीचं व्रत सांगितलं, तिनं केलं. आता देवीच्या कृपेनं राणीपदावर बसली, पण देवीची आठवणही नाही तिला. आता संपत्तीचा गर्व झालाय, डोळ्यावर पैशाची धुंदी आली आहे. गोरगरिबांना कशाला विचारेल. ती थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारी, तिला कोण विचारते. ही राणी लक्ष्मी व्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील. तिचे जाते मी परत. दासीनं म्हातारला पाणी दिलं, हात जोडले, म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी नेमाने करेल. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीने त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार. तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली ती आणि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या, आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हाताऱ्याला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिनं मुलीला लक्ष्मणाचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार. तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला.
लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरी घरं नाहीत तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले, कपाळावर आठ्या उमटल्या. ती तडकली, निघून गेली परत. पुढे दासीने लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासीपण सोडून. पण पुढे सुखाचे संसाराने सुरू झाला तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबाईने लक्ष्मीव्रत केलं. सगळे नियम धर्म पाळून 4 गुरुवार तिनं ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालधर राजपुत्राशी श्यामबाईचा विवाह झाला. तिला राजभोग मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिला संसार सुखासमाधानाने चालू लागला. पण भद्रशबा व सूरजचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रशबाला राज्य लोबाडलं. सूरजचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रशबाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळले. पण करणार काय? एक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळतही होता. रानावनात तर हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रशबाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिनं भद्रशबाला पाहिलं, ओळखलं. परत लगबगीने घरी गेली. राजाला बातमी दिली. मालधराने माणसं पाठवली, रथ पाठवला. श्वशुरांना घरी आणलं, मान सन्मान केला, नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस अगदी मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनाने घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रशबा मुलीला व जावयाला निरोप घेऊन निघाला. जावयाने नोकराजवळ एक हंडा दिला. मोहराने भरला होता. तो नोकरांच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती खुलली. हंड्यावर झाकण काढलं. आत पाहते तर काय, आत दिसले कोळसे. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितले. तोही चकित झाला. ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवर दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनाने घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून घ्यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत, दुसरे करणार काय? एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदी तीरावर बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळेस एक दासी नदीवर पाणी भरायला आली होती. तिनं राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली आहे. खूप दमलेली दिसते. तिला आणायला पाठवा कुणीतरी. श्यामबाईने रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबाईने पाहिलं. आईला तिने प्रेमाने मिठी मारली. मुलीच्या घरचे ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते. पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. आईला स्नान करायला सांगितले. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांची अलंकार घातले. आईचे रूप उठून दिसत होते. दुपारची वेळ होती. श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करत होती. लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करत होती. आरती झाली. वास दरवळत होता. श्यामबाला उपवास होता. तो ती कडकडीत करी. अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयार झाली होती. तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीव्रताचा वसा करत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही. मीही तुझ्याबरोबर उपवास करेल. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता. तो 4ही गुरुवार मुलीने केलेले व्रत तिच्या आईने पाहिले होते. भक्तिभावाने नमस्कार करत होती. उपवास करत होती. सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती. महिना संपला व घरी जायला विचार ठरला. तिला पोचवायला श्यामबाला बरोबर गेली. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालधराने पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालधराने गप्पागोष्टीत वेळ जात होता. त्याने सहज विचारलं, माहेरून काय आणलं? श्यामबालेनं बरोबर आणलेले हंड्याकडे बोट दाखवलं. मालधरानं झाकण काढलं. आज काय दिसलं त्यात? मिठाचे खडे. अगं, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो, मिळते ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ.
समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचे राज्य पसरलेलं होतं. पण आज शांबाला सांगण्यातही गुम. राजानं हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचे अमृत आहे. मिठानंच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव. जो माणूस जिथे मीठ खातो तो धण्याशी नेहमी इमानीने राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसोरी झाली तर प्राणार्पणही पण करतो. मालधाराला विचारचक्र थांबला नव्हता. त्यांना ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रशवाला या तातडीचा बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता. पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातूनच एक नवा विचार निश्चित झाला. भद्रशवाने आपली अनुमती दिली होती. मालधराने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा आहे असे नम्रपणे विचारले. भद्रशवानं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीचे झुंजायचं. सांगायचं. राजा आज्ञेनुसार सेनापतींना सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालधराने सारे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणघणी लढाई सुरू होती, पण मालधराच्या सैनिकांची पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हतं. शत्रूच्या सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालधराचे सैनिक पराकाष्ठाने पुढे सरसावत होते. युद्धाचे तांडव अखंड चालू होते. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरत होता. मालधराचे सैनिक अधिक ईर्ष्याने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालधराच्या सैन्याने शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता. भद्रसेनाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालधराला व शांबालाही आनंदाची वार्ता सेनापतीला ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्या मोत्यांच्या मोहरा होता. अनेक नाणी होती. कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालधरांना भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचा उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबाला लक्ष्मीवताची पूजा केली. आरती केली. धूप दीपांचा सुगंध दरवळत होता. तिने व तिच्या आईने उपवासही केला होता. रात्री देवीच्या आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांची मिष्टांगानं जेवण केलं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगलमुहूर्तावर मालधरानं भद्रशवाला राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूर्यचंद्रिकेला पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूर देशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री महालक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचे वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्यांचे घर सदैव फुलावं अशी पाचा उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना. श्री महालक्ष्मी माता की जय.